बाबा, आयुष्मान, तुम्ही अजून काही दिवसांनी येणार होता ना? अरे हो, पण मंजिरीने मला अचानक फोन करून बोलून घेतलं. आईनी का? उद्या सर्वपित्री अमावास्या आहे ना. तिची इच्छा आहे की अंबिकाचं वर्षश्राद्ध पूर्ण व्हायला हवं. पण आईसाहेब याबद्दल काहीच बोलल्या नाहीत. हो ना. नाही म्हणजे आज सकाळी पण आम्ही बोलत होतो, पण तेव्हा काहीच बोललं नाहीत वहिनी. मुद्दामूनच नाही सांगितलं. घरात कुठलीही गोष्ट अपूर्ण राहायला नको. घराला पूर्णत्व यायला हवं. अंबिकाचे श्राद्ध होणारच. बरोबर आहे, व्हायलाच हवंय. मीरा, तुझ्या बहिणीबद्दल काही माहिती मिळाली? नाही आईसाहेब, आम्ही बऱ्याच आश्रमात जाऊन आलो, पण काही कळलं नाही. आई, मीराची बहीण आपल्याला नक्कीच सापडेल. डोंट वरी. अथर्व, मीराच्या बहिणीला शोधण्याचं काम तू हातात घेतलंयस ना, मग आता ते नक्कीच पूर्ण होईल. आणि श्राद्ध झाल्यानंतर सगळं नीट होईल. पितृपक्षही संपतोय. मंजिरी, पण हे अचानक काय मनात आलं तुझ्या? दादासाहेब, मीरानी खूप केलं या घरासाठी. ते पाहताना ना मला कायम अंबिकाची आठवण येते. मीरा आणि अंबिका दोघी माझ्यासाठी सारख्याच आहेत. आपली अंबिका फार नितळ मनाची होती. मला नेहमी मनात हा विचार येतो की तिचं श्राद्ध झालं नाही म्हणून तिचा आत्मा भटकत असेल, आणि खरंच खूप वाईट वाटतं मला. ती नसताना आपण तिच्यासाठी फार काही नाही करू शकलो, पण निदान आता तिच्यासाठी श्राद्ध तरी घालू शकतो, नाही का? मंजिरी, अंबिकाच्या श्राद्धाची तयारी केलीस हे उत्तम झालं. विधी झाल्यावर तिचा आत्मा पुढच्या प्रवासासाठी निघेल, पण तोच पुढचा प्रवास करू द्यायचा नाहीये. त्याला कैद करायचंय. त्यासाठी तुला उद्या याच वास्तूमध्ये आणखी एक विधी करायचा आहे. एकीकडे श्राद्ध सुरू असताना दुसरीकडे तो विधी व्हायला हवा. लक्षात ठेव. कोणता विधी? ऐक, नीट ऐक. मार्जरी, पण सगळे घरात असताना मी हा विधी कसा करू? कोणाच्या नजरेच पडलं तर? पुढे जायचा एकच मार्ग असेल तर जळत्या निखाऱ्यावरून सुद्धा चालावं लागतं. तुला हे करावंच लागेल मंजिरी. तुला हे करावंच लागेल. झोपली वाटतं. अगं तुमच्या दोघांची वाट बघून बघूनच झोपली. किती गोड दिसतीये वेदा. तिला ना उठवावंसं वाटतंय मला. नाही नको.
उद्या लवकर उठायचंय आणि तिची झोप पूर्ण झाली नाही ना की चिडचिड करते मग ती. पण ही आज अशी कशी एकटी झोपली? एकटी कुठे आहे? तिची आई आहे ना तिच्यासोबत. तर नाही म्हणजे आईसाहेबांनी झोपवलं असेल ना तिला, असं म्हणत होते मी. मी काय म्हणते, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते. हो, मी आलोच. ताई, उद्या श्राद्ध आहे. असं म्हणतात श्राद्ध झालं की आत्म्याला मुक्ती मिळते. म्हणजे उद्या श्राद्ध झालं की तू मला कधीच नाही भेटणार. ताई, तुला माहितीये का, लहानपणी ना माझी ताई ना माझी मैत्रीण होती. ती हरवल्यानंतर कुणाशी मैत्री करावं असं वाटलंच नाही मला. तेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस मैत्रिणीच्या रूपात. तुला बघितलं ना की मला माझ्या ताईचीच आठवण येते. माझी ताई माझ्या सोबत आहे असंच वाटतं मला. मीच तुझी ताई आहे मीरा. बाबांनी वचन घेतलंय ना, म्हणून तुला सांगू शकत नाहीये. फक्त जेव्हा मला कळलं ना की तू जिवंत नाहीयेस, तेव्हा मला तुझा खूप राग आला. पण त्याच बरोबर मला वाईटही वाटत होतं. इतक्या लवकर आपल्याला वेगळं व्हावं लागेल याचा मी विचारच नव्हता केला ग. सत्य कटूच असतं मीरा. आणि खरंच मला माफ कर, मी खोटं बोलले तुझ्याशी. पण तेव्हा अगं नाही ताई, तुझी काहीच चूक नव्हती. तेव्हा तू जे केलंस ते वेदासाठी केलंस, तिच्या भल्यासाठी केलंस. ताई, असं म्हणतात की मन जुळली ना की खरी मैत्री होते. आपलंही असंच आहे ग. आपली मन जुळली आणि मैत्रीमध्ये ना कुठलीच बंधनं नसतात. म्हणजे आपलंच बघ ना आता, मी जिवंत आहे आणि तू. तुला जपणार